नमस्कार, प्रभात मायक्रमार्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मायक्रमपासून गणपती बनवून दाखवणार आहे। गणपती बनवताना मी इथं काही टिप्स सुद्धा शेअर केल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे येलो मायक्रम 2 बंडल। इथे मी 16 कॉर्ड कट करून घेतल्यात, त्यातल्या 4 कॉर्ड मी 2 मीटर आणि 12 कॉर्ड 3 मीटर प्रमाणे कापून घेतल्यात। त्यानंतर आपल्याला लागणार आहेत ग्रीन कलरचे मणी। इथे मला ग्रीन कलरचे 30 मणी लागले। त्यानंतर ऑरेंज कलरचे मणी। ऑरेंज कलरचे मणी मला इथे 54 लागलेत। त्यानंतर पिंक कलरचे मणी, ते मला इथे 15 लागले। त्यानंतर मी पिंक कलरचे मणी घेतलेत 12। त्यानंतर मी इथे हँगिंग बेल्स घेतलेत 2, जे आपण कानात वापरणार आहोत। त्यानंतर मी हे असे ब्लॅक कलरचे मणी घेतलेत, जे आपण डोळ्यांसाठी वापरणार आहोत। त्यानंतर मी हे रेड कलरचे 2 मणी घेतलेत, किचन रिंग 1, रेड कलरची कॉर्ड 1 मीटर, एक 7 इंचाची रिंग, लायटर आणि सीझर। त्यानंतर इथं मी काही एक्स्ट्रा कॉर्ड वापरले आहेत, दात बनवण्यासाठी, क्राउन बनवण्यासाठी आणि कान बनवण्यासाठी। त्याचे डिटेल्स मी इथे दिलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला 4 कॉर्ड घ्यायचे आहेत, ज्या आपण 2 मीटर प्रमाणे कापून घेतल्यात आणि साधारण 7-8 इंच अंतर सोडून आपल्याला इथं स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे। स्क्वेअर नॉट मारून झाल्यानंतर मी इथे ऑरेंज कलरचे मणी घेतलेत। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथे कलर कॉम्बिनेशन करू शकता। मणी ऍड करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे। आता इथे आपल्याला दुसरी कॉर्ड घ्यायची आहे, जी आपण 2 मीटर प्रमाणे कापून घेतले आणि ती अशी या पद्धतीने सेंटर घेऊन आता इथे आपल्याला मणी ऍड करायचा आहे आणि स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे। आता या पद्धतीने आपले कॉर्ड आणि मणी दोन्ही इथे अटॅच झाले आहेत। आता आपल्याला डाव्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने कॉर्ड आणि मणी अटॅच करून घ्यायचा आहे। आता पुन्हा आपल्याला दोन्ही साइडला या पद्धतीने कॉर्ड आणि मणी अटॅच करून घ्यायचे आहे। आता इथे सेंटरला आपल्याला वेगळ्या कलरचा, मी इथे पिंक कलरचे मणी घेतले, इथे आपल्याला वेगळ्या कलरचा मणी ऍड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा दोन्ही बाजूला कॉर्ड आणि मणी याप्रमाणे अटॅच करून घ्यायचे आहेत आणि सेंटरला पिंक कलरचे मणी ऍड करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने पुन्हा आपल्याला अजून एक लाईन कॉर्ड आणि मणी ऍड करून घ्यायचे आहेत। आता याच पद्धतीने आपण पुढच्या दोन्ही लाईन कंप्लीट करून घेणार आहोत।
आता या पद्धतीनं मी इथे कंप्लीट करून घेतली आहे, या पद्धतीनं दिसेल। त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटची कॉर्ड घ्यायची आहे आणि अशी या पद्धतीनं आपल्याला सगळ्या कॉर्ड पाइपिंग करून घ्यायच्या आहेत। पाइपिंग करताना ज्या स्क्वेअर नॉटच्या सेंटरच्या कॉर्ड आहे त्या आपण एक वेळा या पद्धतीनं आता ज्या दोन स्क्वेअर नॉटच्या सेंटरच्या कॉर्ड आहेत त्या आपण प्रत्येकी 2-2 वेळा पाइपिंग करून घेणार आहोत या पद्धतीनं। आता मी ही कॉर्ड सुद्धा 2 वेळा पाइपिंग करून घेईन। आता पुन्हा ह्या 2 कॉर्ड एक वेळा या पद्धतीने आता मी ही पाइपिंग कंप्लीट करून घेते। आता आपल्याला इथे 2 कॉर्ड मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 कॉर्ड स्किप करायचे आहेत आणि पुढच्या 2 कॉर्ड मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे। आता आपल्याला याच पद्धतीने 2 कॉर्ड स्किप करून मणी टाकून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा। आता आपल्याला हीच कॉर्ड या पद्धतीने फिरवून घ्यायची आहे आणि सगळ्या कॉर्डनी या पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे। आता इथे पहिल्या कॉर्डने मी 2 वेळा पाइपिंग करून घेते आणि त्यानंतर मण्यांमधून जी कॉर्ड आली आहे त्या कॉर्डने आपल्याला 1 वेळा आणि ज्या सेंटरच्या कॉर्ड आहे त्या कॉर्डने आपल्याला 2 वेळा पाइपिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने। इथे मी सेंटरची कॉर्ड 2 वेळा पाइपिंग करून घेते। आता या पद्धतीने मी शेवटच्या कॉर्डने सुद्धा पाइपिंग करून कंप्लीट केली आहे। त्यानंतर आपल्याला पहिल्या 4 कॉर्ड घ्यायचे आहेत, 1 बाय 1 सगळा खेचून घ्यायचे आहेत म्हणजे नंतर ते लूज होणार नाही। आणि पहिल्या 4 कॉर्ड वरती आपल्याला या पद्धतीने स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे। आता आपल्याला पुढच्या 4 कॉर्ड घेऊन स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे आणि इथे ही लाइन आपल्याला या पद्धतीने कंप्लीट करायची आहे। त्यानंतरच्या लाइन मध्ये आपल्याला सेंटरच्या 4 कॉर्ड घेऊन स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे। इथे मी ही दुसरी लाइन कंप्लीट केली। त्यानंतर पुन्हा आपल्याला पहिल्या 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे। आता ही लाइन आपल्याला कंप्लीट करायची आहे। आता हे झाल्यानंतर आपल्याला साइडच्या 2-2 कॉर्ड साइडला करायचे आहेत आणि सेंटरच्या 4 कॉर्ड वरती आपल्याला स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे।
आता आपल्याला पुन्हा साईडच्या 2-2 कॉर्ड साईडला करायचे आहेत आणि सेंटरच्या 4 कॉर्डवरती आपल्याला या पद्धतीने पुन्हा स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा 2-2 कॉर्ड सोडून आपल्याला 4, 3 आणि 2 या पद्धतीने स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहेत. आता हे झाल्यानंतर आपल्याला सेंटरच्या 2 कॉर्डमध्ये रेड कलरचे मणी टाकून घ्यायचे आहेत 2 आणि इथे आपल्याला स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला या 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे दोन्ही बाजूला स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला ही शेवटची कॉर्ड घ्यायची आहे आणि या कॉर्डवरती या कॉर्डनी पाइपिंग करून घ्यायची आहे. प्रत्येक कॉर्डने आपल्याला इथे 2 वेळा पाइपिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे ही कॉर्ड पुन्हा मागे फिरवून पाइपिंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला सेंटरच्या 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि या 2 कॉर्ड मध्ये आपल्याला ब्लॅक कलरचा मणी टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता आपल्याला इकडच्या स्क्वेअर नॉट मधली ही पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि या कॉर्ड वरती या सगळ्या कॉर्डने आपल्याला शेवटपर्यंत पाइपिंग करून घ्यायची आहे. आता इथे डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला ही डिझाइन कंप्लीट करून घ्यायची आहे. ही अशी शेवटची कॉर्ड घेऊन इथे मी ही डिझाइन कंप्लीट करून घेतली आहे. या शेवटच्या कॉर्डला सुद्धा आपल्याला याच पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे. आता इथे बॅक साइडला डाव्या बाजूला आपल्याला साधी गाठ मारून घ्यायची आहे 2 कॉर्डची. कॉर्ड अगदी लूज सोडून आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. या पद्धतीने
जर आपण इथे कॉर्ड खेचून गाठ मारली तर जी सोंड तयार होते ती साईजला थोडी कमी होते. इथं मी गाठ मारून घेतली आहे. आता इथे या गाठीमध्ये जी खालच्या बाजूला कॉर्ड येईल ती घ्यायची आहे आणि ह्या कॉर्डवर सगळ्या कॉर्डनी 2 वेळा पायपिंग करून घ्यायची आहे. आपल्याला इथे शेवटपर्यंत पायपिंग करायची आहे या पद्धतीनं. आता पुन्हा आपल्याला बॅक साइडला पुन्हा गाठ मारून घ्यायची आहे आणि आता पुन्हा खालच्या बाजूची जी कॉर्ड येईल त्या कॉर्डवर आता आपल्याला पुन्हा ही पायपिंग कंप्लीट करायची आहे. आता या पद्धतीने मी ही लाईन कंप्लीट केली आहे. पुन्हा आपल्याला आता बॅक साइडला पुन्हा गाठ मारून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने आता आपल्याला ही पायपिंग कंटिन्यू करायची आहे या पद्धतीने. आता इथे या लाईन मध्ये मी रेड कलरची एक कॉर्ड अटॅच करणार आहे. त्यासाठी आपल्याला सेंटरच्या ज्या 2 कॉर्ड आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला कट करायच्या आहेत या पद्धतीनं आणि त्या कॉर्ड तिथेच सोडून द्यायच्या आहेत. आता आपल्याला दुसरी रेड कलरची कॉर्ड या पद्धतीनं या कॉर्डवर अटॅच करायची आहे. आता या बाजूने आपल्याला एकदा आणि पुन्हा डाव्या बाजूने एकदा ही कॉर्ड अशी फिरवून घ्यायची आहे म्हणजे ही रेड कॉर्ड आपली इथे अटॅच होईल. आता पुढची पायपिंग आपल्याला इथून पुढे कंटिन्यू करायची आहे या पद्धतीनं आणि पुन्हा आपल्याला प्रत्येक वेळेस पाठीमागे नॉट मारून घ्यायची आहे. आता आपली ही सोंड याप्रमाणे तयार होत जाईल. आता ही पायपिंग करत असताना सेंटरची जी रेड कॉर्ड आहे ते आपल्याला कमी करत जायचं आहे म्हणजे एका कॉर्डने 2 वेळा आणि एका कॉर्डने 1 वेळा. आता इथे मी रेड कॉर्ड मध्ये एक कॉर्ड कट करून घेणार आहे आणि तिथे येलो कॉर्ड अटॅच करणार आहे म्हणजे सेंटरची जी डिझाइन आहे रेड कलरची ती कमी होत जाईल. इथून आधीच्या 5 लाईन्स मध्ये मी 3 वेळा रेड कॉर्डने गाठ मारली आहे आणि आता इथून पुढे मी 2 वेळा गाठ मारून घेणार आहे. त्या पद्धतीने तयार होत जाईल. त्यानंतर मधली जी सेंटरची रेड डिझाइन आहे ती पुढे सरकत जाते. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, येलो कलरची कॉर्ड इथे संपली आहे. त्यानंतर रेड कलरची कॉर्ड आपल्याला मागे ठेवायची आहे. आता इथे ही येलो कॉर्ड वरच्या बाजूने अगोदर घ्यायची आहे आणि इथं पायपिंग करायची आहे आणि मग त्यानंतर रेड कॉर्डने पायपिंग करायची आहे. म्हणजे रेड कॉर्ड पुन्हा सेंटरला येईल या पद्धतीनं. आता इथून अर्ध्यापर्यंत आपल्याला खेचून कॉर्ड घ्यायचे आहेत आणि तिथून पुढे रेड कॉर्ड पर्यंत थोडी लूज पायपिंग करायची आहे म्हणजे सोंड आपली अशी वळत जाईल. आणि सोंड निमुळती करताना डाव्या बाजूच्या कॉर्ड कमी करायच्या नाहीत. ज्या बाजूला सोंड वळवून घ्यायची आहे त्या बाजूने एक एक कॉर्ड कमी करत जायचा आहे. आपल्याला या बाजूने कॉर्ड कमी करायची नाही. इथं आता मी रेड कॉर्ड कट करून घेते आणि येलो कॉर्डनी पायपिंग कंटिन्यू करणार आहे.
या पद्धतीनं. आता मी इथंपर्यंतच ही सोंड ठेवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनं ही सोंड इथून पुढे कंटिन्यू करू शकता. आता मी ह्या उरलेल्या कॉर्ड्स इथे कट करून घेते. आता ह्या इथे आत टाकून स्टिक करून घ्यायचे आहे. आता इथे व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे. आता ही इथे आपली सोंड तयार झालेली आहे. आता आपण इथे गणपतीचे कान बनवणार आहोत. त्यासाठी मी 1/2 मीटरच्या 28 कॉर्ड्स घेतल्यात. आता ह्या लूप मधून आपल्याला वरच्या बाजूने 2 कॉर्ड काढून घ्यायचे आहेत या पद्धतीनं. आता पुन्हा ह्या लूप मधून ह्या दोन्ही कॉर्ड वरती काढून घ्यायचे आहेत या पद्धतीनं, म्हणजे ह्या 2 कॉर्ड इथे अटॅच होतील. आता पुन्हा दुसऱ्या 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि ह्या लूप मधून काढून घ्यायचे आहेत. आणि पुन्हा इथल्या त्याच्याच खालच्या लूप मधून आपल्याला ह्या दोन्ही कॉर्ड वरती काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्या दोन्ही कॉर्ड पुन्हा इथे अटॅच होतील. आता पुन्हा ह्या लूप मध्ये आपल्याला 2 कॉर्ड टाकायचे आहेत. आणि ह्या पुढच्या लूप मधून आपल्याला ह्या कॉर्ड वरती काढून घ्यायच्या आहेत. आता ह्या आपल्या दुसऱ्या कॉर्ड इथे अटॅच झाल्या. आता याच पद्धतीने आपल्याला एक एक लाईन सोडून आपल्याला कॉर्ड अटॅच करायचे आहेत. त्यानंतर पुढच्या कॉर्ड अटॅच करताना आपल्याला एकाखाली एक सरळ लाईन मध्ये कॉर्ड अटॅच करायचे आहेत या पद्धतीने. आता इथे मी सगळ्या कॉर्ड अटॅच करून घेतल्यात. टोटल 14 कॉर्ड मी इथे अटॅच करून घेतले आहेत. आता कॉर्ड अटॅच झाल्यानंतर इथे आपल्याला पहिल्या 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे.
त्यानंतर ही लाईन आपल्याला स्क्वेअर नॉट मारून कंप्लीट करायची आहे. स्क्वेअर नॉट मारून झाल्यानंतर आपल्याला आता 2 स्क्वेअर नॉटच्या मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला 5 स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला स्क्वेअर नॉट कमी कमी करत यायचं आहे आणि शेवटला 2 स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहेत. आता मी इथे स्क्वेअर नॉट मारून घेतले आहेत. त्यानंतर ही सगळ्यात पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि या कॉर्डवरती सगळ्या कॉर्डनी पाइपिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि इथे पाइपिंग कंप्लीट करायची आहे. मी आता ही पाइपिंग इथे कंप्लीट करून घेते. पाइपिंग कंप्लीट झाल्यानंतर या पद्धतीने दिसेल. आता 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि 2 कॉर्ड मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे. आता मण्यांमधली पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि त्या कॉर्डवरती सगळ्या कॉर्डनी पाइपिंग करत जायचं आहे या पद्धतीनं. इथं मी ह्या कॉर्डमध्ये एका कॉर्डमध्ये 1 मणी टाकणार आहे आणि ही पाइपिंग कंटिन्यू करणार आहे. आता ह्या शेवटच्या कॉर्डमध्ये आपल्याला हँगिंग बेल्स ॲड करायचा आहे आणि दोन्ही कॉर्ड स्टिक करून घ्यायचे आहेत. आता उरलेल्या एक्स्ट्रा कॉर्ड्स कट करायचे आहेत आणि पाठीमागे स्टिक करायचे आहेत. आता इथे या पद्धतीनं एका साइडचा कान तयार झाला आहे. आता आपण सेम याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला कान तयार करून घेऊया. तयार झाल्यानंतर या पद्धतीनं दोन्ही कान दिसतील. आता इथे उजव्या कानात एक कॉर्ड घ्यायची आहे आणि इथे मी बाली ॲड करणार आहे.
आता आपण गणपती बाप्पाचे दात तयार करून घेऊया। साधारण वरून रेड कॉर्डच्या 7व्या लाईन मध्ये आणि इथे पाठीमागं आपल्याला व्हाईट कलरच्या 3 कॉर्ड अटॅच करायचे आहेत, ज्या आपण हाफ मीटर प्रमाणे कापून घेतल्यात। आता या पद्धतीने ह्या तिन्ही कॉर्ड आपल्याला काढायचे आहेत। त्यानंतर तिन्ही कॉर्ड आपल्याला एक लाईन सोडून अशा बाहेर काढून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला इथे फ्रंट साइडला स्पायरल नॉट मारायचे आहेत या पद्धतीनं। इथं मी टोटल 7 स्पायरल नॉट्स मारून घेणार आहे। इथे आपल्याला स्क्वेअर नॉट प्रमाणेच गाठी मारायच्या आहेत, पण सगळ्या गाठी आपल्याला एकाच साइडने मारून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं। गाठींचा एक डिटेल व्हिडिओ मी याआधी शेअर केला आहे, त्यामध्ये सुद्धा मी डिटेलमध्ये सांगितलं आहे, तुम्ही तो बघू शकता। त्यानंतर इथे मी एकूण 7 स्पायरल नॉट्स मारून घेतल्या। एक्स्ट्रा कॉर्ड आपल्याला इथे कट करायचे आहेत आणि पाठीमागं स्टिक करायचे आहेत। इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त नॉट्स करू शकता। तयार झाल्यानंतर या पद्धतीने दिसेल। आता याच लाईन मध्ये आपल्याला इथे 3 कॉर्ड अटॅच करून घ्यायचे आहेत बॅक साइडला। आता इथे सेंटरला 4 कॉर्ड ठेवून आपल्याला स्पायरल नॉट्स मारून घ्यायचे आहेत। इथं मी एकूण 3 स्पायरल नॉट मारून मधल्या 2 कॉर्ड कमी केल्या। आता मी पुन्हा इथे स्पायरल नॉट कंटिन्यू करणार आहे। इथे मी पुन्हा 3 स्क्वेअर नॉट मारून घेणार आहे। आता इथे पुन्हा एक कॉर्ड कट करायची आहे, म्हणजे जी डिझाइन आहे ती कमी होत येईल पुढे। आता मी पुन्हा इथे स्पायरल नॉट मारून घेते। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेंथ कमी जास्त करू शकता। उरलेल्या कॉर्ड्स आपल्याला कट करून तिथे स्टिक करायचे आहे आणि गोल आकार द्यायचा आहे या पद्धतीने। आता हे आपले दोन्ही दात इथे तयार झाले आहेत।
आता आपण मुकुट तयार करून घेऊया। त्यासाठी आपल्याला एक 7 इंचाची रिंग लागणार आहे। मी इथे 7 इंचाची रिंग घेतली आहे। त्यानंतर आपल्याला ही स्क्वेअर नॉट सोडून घ्यायची आहे आणि या 4ही कॉर्डमध्ये मणी टाकायचा आहे आणि ह्या कॉर्ड आपल्याला रिंगला अटॅच करायच्या आहेत। आता 1 बाय 1 आपल्याला 2 कॉर्ड लेफ्ट साइडला आणि 2 कॉर्ड राईट साइडला 2 वेळा फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे ही रिंग अटॅच होईल या पद्धतीनं। आता आपल्याला इथे हाफ मीटरच्या 16 कॉर्ड डाव्या बाजूला आणि 16 कॉर्ड उजव्या बाजूला अटॅच करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं। इथे मी आता सगळ्या कॉर्ड अटॅच करून घेतल्या आहेत। आता ही पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि ह्या इथल्या लूप मधून काढून घ्यायची आहे, म्हणजे ही रिंग दोन्ही बाजूने अटॅच होईल। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने अटॅच करायची आहे। आता इथे मी 3 कलरच्या कॉर्ड वापरणार आहे। ग्रीन कलरची कॉर्ड मी 2.25 मीटर आणि बाकीच्या पर्पल आणि ऑरेंज कलरच्या 2 कॉर्ड मी 2 मीटर प्रमाणे कट करून घेतल्यात। आता ही ग्रीन कॉर्ड घेऊन या पद्धतीनं अटॅच करून घ्यायची आहे पहिल्या कॉर्ड मध्ये। आता ही कॉर्ड अटॅच झाली आहे। त्यानंतर दुसऱ्या कॉर्ड वरती आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। आता ही पाइपिंग आपल्याला शेवटच्या कॉर्ड पर्यंत कंटिन्यू करायची आहे। उरलेली एक्स्ट्रा कॉर्ड कट करून पाठीमागे स्टिक करून टाकायची आहे या पद्धतीनं। आता इथे ह्या पहिल्या 2 कॉर्ड एक्स्ट्रा होत आहेत, म्हणून ह्या कॉर्ड आपल्याला इथं स्किप करायच्या आहेत। ह्या कॉर्ड आपल्याला इथे सोडायच्या आहेत आणि तिसऱ्या कॉर्ड पासून आपल्याला ऑरेंज कॉर्ड अटॅच करायची आहे या पद्धतीनं। ऑरेंज कॉर्ड अटॅच झाल्यानंतर आता आपल्याला पुन्हा शेवटपर्यंत पाइपिंग करून घ्यायची आहे। आता ह्या ज्या येलो कलरच्या कॉर्ड आपण स्किप केल्या होत्या
त्या आपल्याला कट करायच्या आहेत आणि पाठीमागं स्टिक करून टाकायच्या आहेत। आता इथून आपल्याला पर्पल कलरची कॉर्ड अटॅच करायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनं कलर कॉम्बिनेशन वेगळं करू शकता। आता तिन्ही कॉर्ड अटॅच झाल्यानंतर या पद्धतीने दिसतील। आता ह्या कॉर्ड आपल्याला पाठीमागे स्टिक करून घ्यायचे आहे। आता इथे आपण मणी ॲड करणार आहोत। प्रत्येक 2 कॉर्ड मध्ये मणी ॲड करायचा आहे या पद्धतीनं। आता मण्यांमधली पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि पहिल्या कॉर्डवरती सगळ्या कॉर्डनी पाइपिंग करून घ्यायची आहे या पद्धतीनं। आता इथे हे मणी क्रॉस होत जातात, त्याच्यासाठी काय करायचं आहे, 2 वेळा नॉट बांधल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा नॉट बांधून घ्यायची आहे या पद्धतीनं। आता पुढच्या 2 कॉर्ड मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि या पद्धतीनं 3 वेळा नॉट मारून घ्यायची आहे। आता ही लाईन मी इथे कंप्लीट करून घेते। इथे मी सिंगल कॉर्ड मध्ये मणी टाकून पाइपिंग करून घेतली आहे। आता इथे सेंटरला आपल्याला एक दुसरी एक्स्ट्रा कॉर्ड अटॅच करायची आहे या पद्धतीनं आणि पुन्हा आपल्याला मणी ॲड करून ही लाईन कंप्लीट करायची आहे। आता ही शेवटची कॉर्ड आपल्याला या पद्धतीने बीड्स मधून बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर ही पहिली कॉर्ड आपल्याला ह्या इथे स्टिक केलेल्या कॉर्ड्स मधून
काढून घ्यायची आहे, म्हणजे कानांची आणि मुकुटची डिझाईन आहे ती मागे पुढे होणार नाही। आता ह्या एक्स्ट्रा कॉर्ड आपल्याला कट करायचे आहे आणि इथे स्टिक करून घ्यायचे आहेत बॅक साइडला। या उरलेल्या कॉर्ड स्टिक करताना थोड्या क्रॉस स्टिक करायच्या आहेत, म्हणजे समोरून दिसताना छान दिसतील। आता ह्या सगळ्या कॉर्ड्स मी या पद्धतीने स्टिक करून घेतल्या आहेत। जिथे आपण रिंग अटॅच करणार आहोत त्या 2 कॉर्ड स्टिक करून घ्यायचे नाहीयेत, समोरून आपल्याला या पद्धतीने दिसतील। आता इथे आपल्याला रिंग अटॅच करायची आहे हँगिंग साठी। त्यासाठी इथे किचन रिंग घ्यायची आहे आणि कॉर्ड अशी रिंग मधून टाकून या पद्धतीने रिंग आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने आपल्याला सेम नॉट्स मारून घ्यायचे आहेत। मी इथे ही रिंग तयार करून घेते। आता ही आपली गणपतीची डिझाइन इथे तयार आहे। आता आपली ही गणपतीची डिझाइन इथे तयार झाली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या युनिक डिझाइन सोबत। तोपर्यंत बाय बाय।